नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आज आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील आर्यांचे भारतातील आगमनाविषयी माहिती पाहणार आहोत. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. आज आपण आर्यांचे भारतीय भारतातील जे झालेलं आगमन आहे याविषयी माहिती पाहणार आहे. ती पुढीलप्रमाणे. आर्य भारतात प्रथम सप्तसिंधूच्या प्रदेशात दाखल झाले. वितस्ता झेलम, आसिकनी चिनाब, परुष्णी रावी, विपाशा बियास, शतुद्री सतलज, सिंधू आणि सरस्वती या 7 नद्या सप्तसिंधूचा प्रदेश होय. साधारणतः पश्चिमेला खैबर घाट, पूर्वेला यमुना, उत्तरेस काश्मीर आणि दक्षिणेस राजस्थान अशा या प्रदेशाच्या सीमारेषा होत्या. आर्यांच्या आगमनाच्या वेळी या प्रदेशात दास, दस्यू आणि पनी आदी अनार्य जमाती येथे वास्तव्य करत होत्या. त्यांची संस्कृती वेगळीच होती. ते वांशिकदृष्ट्या वेगळे होते. त्यांच्या देवदेवता वेगवेगळ्या होत्या. ते आर्यांच्या देवदेवतांना व यज्ञांना मानत नव्हते. त्यामुळे आर्यांना अनार्यांशी संघर्ष होणे हे अटळ होऊन बसले. पनी हे व्यापारी लोक सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर राहत होते. ऋग्वेदात आर्यांचा नेता देवोदास याने त्यांना या विभागातून हुसकावून लावले. भारताबाहेरून आर्य एकाच वेळी भारतात आले नाहीत. त्यांची आक्रमणे अनेक शतके चालू होती. प्रारंभी आलेल्या आर्यांमध्ये भरत वंशाचे लोक होत. त्यानंतर यदु, तुर्वेश, द्रुह, अनु, युर आदी आर्य वंशिक लोक एकामागून एक आले. या आर्यांच्यातही ऐक्य नव्हते. ते जसे अनार्यांशी झगडत तसेच आपापसात देखील झगडलेले दिसून येते. या अंतर्गत संघर्षात भरतवंश हा सामर्थ्यशाली ठरलेला दिसून येतो. याच वंशावरून भारतवर्ष हे नाव मिळालेले आहे. यातूनच सरस्वती खोऱ्यातील पनींचा नाश करून ब्रह्मवर्ताची स्थापना केली गेली. सुरुवातीला ते धान्याचे कोठारे लुटून पशुधन पळवणे असे उद्योग करीत. त्यांचे सामर्थ्य वाढल्यानंतर ते अधिक आक्रमक बनले. ऋग्वेदात या आर्यांच्या यशाचे श्रेय इंद्र व अग्नी या देवतांना दिले. आर्यांचे शत्रू सदन होते, परंतु युद्धकलेत ते मागासलेले असल्यामुळे आर्यांच्या जवळ चिलखते, शस्त्र, शिरस्त्राणे, लोखंडाची शस्त्रे आणि घोडदळ होते. यामुळेच त्यांना शांतताप्रिय दास, दस्य, पनी लोकांच्यावर विजय मिळवणे अवघड गेले नाही. आपापसात देखील त्यांचे संघर्ष सुरूच होते. त्यांची वर्णने ऋग्वेदात आढळतात. देवोदासने अन्य 3 आर्य राजांना घेऊन तुर्वस वंशातील सुश्रुत याचा पराभव देखील केला. देवोदासच्या मृत्यूनंतर सुदास हा भरतवंशाचा राजा झाला. त्याला राज्यविस्तार करावयाचा होता, मात्र त्याच्या पुरोहित विश्वामित्र याला ही योजना मान्य नव्हती. त्यामुळे सुदास व विश्वामित्रा यांच्यात युद्ध झाले. त्यालाच दशराज युद्ध किंवा दशराज्ञ युद्ध असे म्हटले जाते. त्यात सुदासचा विजय झाला. आर्य आर्यवर्त प्रदेशात स्थिरावले व आर्यांच्या विस्ताराच्या काळात त्यांच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवनात स्थित्यंतरे झालेले दिसून येते. नव्या आचार, विचार, परंपरांना महत्त्व मिळालेले दिसून येते. आर्यांच्या प्रारंभीच्या जीवनाचे प्रतिबिंब ऋग्वेदात
आढळून येते. धन्यवाद. आज आपण आर्यांचे भारतीय आगमन याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण वैदिक वाङ्मय याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.